17 सप्टेंबरला राज्यसभेमध्ये चर्चेदरम्यान या देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही निषेध करतो। अमित शहा असे म्हणाले की आंबेडकर नावाची फॅशन या देशामध्ये आलेली आहे, जर तुम्ही इतक्या वेळेस देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल। अंधश्रद्धा पसवायचा हा प्रयत्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नसून या शोषित वंचित पीडित आणि या देशामध्ये ज्या ज्या समाजाचे हक्क अधिकार नाकारलेले आहे त्यांचा बुलंद आवाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। भारतीय जनता पार्टीच्या आडसर हा काँग्रेस नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे, कारण यांच्या विभाजनवादी आणि विषारी मनोवृत्तीला रोखण्याकरिता केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच मध्यस्थी येतात, त्याच्यामुळे यांचा हा द्वेष आहे। भारतीय जनता पार्टी आज स्थापन झाली, परंतु RSS आणि जनसंघापासून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध केलाय। जर याच प्रकारे ते या ठिकाणी विरोध करत राहिले तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभारू। देशाच्या जनतेची या ठिकाणी माफी मागावी लागेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्राचे नायक आहेत। आणि भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली सरकारचे प्रमुख मोदी सरकारचे उत्तर दायित्व असलेले उजवे हात असलेले की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी हीन असं वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी सभागृहामध्ये संविधानावर चर्चा करत असताना जे वक्तव्य केलं आणि वक्तव्य करून थांबले नाही, तर तुम्ही आंबेडकर 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 असं काय म्हणता? तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात जाल, अशा पद्धतीचं हिणवण्याचं काम केलं। त्याच्यामुळे सर्व समाजामध्ये, सर्व देशामध्ये, सर्व समाजाच्या घटकापर्यंत त्याचा निषेध होत आहे। आम्ही या औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगरमध्ये त्यांचा निषेध करत आहोत। त्यांच्या कृत्याचा सर्व देश निषेध करत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे संविधान निर्माते आहेत, त्यांना या देशाने मानलेलं आहे, देश त्यांना नाकारू शकत नाही। RS वाले हे दलाल बाबासाहेबाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात। महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता, फुले शाहू आंबेडकरांची जनता, संविधानावर प्रेम असलेली जनता, संविधान 75 वर्षाचं झालेलं आहे। आजही देशामध्ये संविधानावरती सर्व राज्य चालतात, परंतु RSS वाल्यांना हे संविधान मोडीत काढायचं आहे। त्यांना या ठिकाणी संविधान मोडीत काढून या ठिकाणी त्यांना त्यांचं संविधान लागू करायचं आहे। हे कदापि देशातली जनता सहन करणार नाही। आम्ही या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि राजीनामा या अमित शहाने दिला पाहिजे, मोदीने राजीनामा घेतला पाहिजे, याच्यासाठी आमचे निदर्शने झाले आणि त्यांना आम्ही जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। की ज्या तडीपारानं जेलमध्ये राहायला पाहिजे ते आज या देशाचे गृहमंत्री आहेत आणि मग तडीपार म्हटल्याच्या नंतर त्याच्या भोवतीची किती कुवत आहे यातून लक्षात येतं। असं आहे की संघाचा 100री आता भरलेली आहे। 1925ला संघाची स्थापना झाल्याच्या नंतर आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 100 वर्षाच्या पूर्ततेच्या संबंधानं भाजपनं आणि संघाने काही संकल्प केलेले आहेत। म्हणून ही घटना अस्तित्वात आल्यापासून तर गोळवलकर असतील किंवा सावरकर असतील तेव्हापासून त्यांनी घटनेला हा विरोध केलेला आहे। त्यांना या देशातली घटना मोडीत काढायची, परंतु वरकरणी फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन संविधानाबद्दल प्रेम दाखवायचंय। त्यांना खऱ्या अर्थाने या देशामध्ये वर्ण वर्चस्ववादी समाज व्यवस्था प्रस्थापित करायची असल्यामुळं ते सातत्यानं बाबासाहेबांवरती हमले करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु असं म्हटलं जातं की डेड आंबेडकर इज अ मोर हार्मफुल दॅन लाईव्ह आंबेडकर। बाबासाहेबांचे जे विचार आहेत या विचारानं काही काळापर्यंत ते मर्यादित भौगोलिक रेषेत होते। आज संबंध भारत देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा उद्घोष होतो, जयघोष होतो आणि हाच विचाराचा जयघोष हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला तडा देत असल्यामुळं BJP आणि संघधार्जिणे लोक सातत्याने बाबासाहेबांची बदनामी करण्याचा हा जो प्रयत्न करत आहेत त्याला आंबेडकरवादी समूह, आंबेडकरवादी जनता, संविधानप्रेमी जनता कदापिही माफ करणार नाही आणि त्यांच्या संबंधानं म्हणूनच आज शहाने जे काही वक्तव्य केलं निंदाजनक त्याचा तीव्र निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये त्याची आम्ही निंदा केलेली आहे आणि तीव्र निषेध नोंदवलेला आहे। सरकार आमच्या या निमित्ताने एकच मागणी आहे की खरोखर बाबासाहेबांबद्दल अतूट नातं आणि प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जेव्हा करतात वारंवार, तर त्यांनी खरोखरच अमित शहाला बडतर्फ करावा
आणि अमित शहामध्ये थोडीशी लाज असेल तर त्यांनी स्वतःहून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी आजचं हे निदर्शन आहे.